आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करत होता पैसे आज येतील उद्या येतील, परंतु आज तो दिवस अखेर उजडलेला आहे. आज दिनांक सोमवार 29 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3 हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या सोडण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजेच काय तर मकर संक्रांती बोनस आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्या संदर्भात नवीन याद्या आलेल्या आहेत, जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत आणि बँकांच्या सुद्धा याद्या आलेल्या आहेत. कोणत्या बँकेमध्ये किती वाजता पैशांचे जे आहे ते वितरित होणार त्याच्याविषयीचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु एवढं मात्र नक्कीच आहे, आज बँकेमध्ये प्रचंड गर्दी जी आहे ती होणार आहे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची. कारण की आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. आज मकर संक्रांती सणाची खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींना पैसे जे ते पाठविण्यात येणार आहेत. ते पैसे किती असतील, कशा पद्धतीने असतील त्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक प्रेस मीटिंग घेऊन जी आहे ती माहिती लाडक्या बहिणींना दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया आज अखेर प्रतीक्षा कशामुळे संपलेली आहे लाडक्या बहिणींची आणि आता आजपासून वाट बघण्याची गरज नाही. अखेर निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय कुठे झाला तर हा निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पत्रकार परिषद घेऊन सर्व याद्या ज्या आहेत ते जाहीर केलेल्या आहेत. बँकांची यादी एक दिलेली आहे आणि दुसरी यादी दिलेली आहे ती म्हणजे जिल्ह्यांची यादी. तर अशा पद्धतीने या दोन याद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पत्रकारांना डायरेक्ट सांगून टाकलेल्या आहेत. या याद्यानुसारच पैशांचं वितरण झालं पाहिजे असं देखील मुख्यमंत्री त्यावेळेस म्हणाले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं यादी कोणती आहेत. यादींची नावे आपल्याकडे देखील या याद्या आलेल्या आहेत. ते यादीची नाव आपण तुम्हाला सांगणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने किती वाजता आणि किती रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयीचे आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनल लगेच व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता तुम्ही. सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे सरकारी बँकांची यादी देखील आलेली आहे आणि महाराष्ट्रामधील जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे ते देखील मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये समाविष्ट करून सांगितलेलं आहे. ही यादी तर आपण बघणारच आहोत. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी हा मकर संक्रांती बोनस कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेला एक वर्ष जर होऊन गेलेलं आहेच आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बहिणीसाठी एक नवीन गिफ्ट वितरण करण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे. 3 हप्ते सोबतच जानेवारीचा हप्ता तर मिळणार आहेच तुम्हाला. डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता तर तो देखील तुम्हाला एकत्रितरित्या आजपासून वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे महाराष्ट्र शासन योजना ह्या नक्कीच लाडक्या बहिणीसाठी फायदेशीर ठरणार आहेत. कारण की 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप किंवा महावितरण देखील आपण म्हणू शकतो जे आहे ते होणार आहे आणि यामध्येच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना शुभेच्छा देखील देणार आहेत. ते म्हणजे कशा पद्धतीने तर मकर संक्रांतीची खास भेट, पैशांच्या व्यतिरिक्त एक दुसरी देखील खास भेट जी आहे ती देखील लाडक्या बहिणींना नक्कीच मिळणार आहे. ती भेट कोणती असेल ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत. तर हा मकर संक्रांती बोनस मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर लाडक्या बहिणींना जे आहे 3 हप्ते टाईम टेबलनुसार वितरित होणार आहे. याच्याविषयीचं वेळापत्रक देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये जेवढे जिल्हे समाविष्ट आहेत तेवढ्या लाडक्या बहिणींना च्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. चला तर जाणून घेऊया यामध्ये नेमकं कोणते जिल्हे समाविष्ट आहेत आणि पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत अगोदर आपण विभाग जाणून घेणार आहोत. विभाग पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांचं नाव देखील आपण पुढे सांगणार आहोत. विभागानुसार यादी जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणीसाठी स्पेशल एडिशनचे गिफ्ट देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले ते जर आपण पुढे बघणारच आहोत. चला तर जाणून घेऊया वेळापत्रक लाडकी बहीण योजनेच्या पैसे वितरण करण्यासंदर्भात. तर हे बघा, पहिला दिवस म्हणजे आजपासून प्रारंभ झालेला आहे पहिल्या टप्प्याचा आणि पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित कोणत्या विभागामध्ये वितरित होणार तर हे बघा, कोकण विभाग त्यामध्ये समाविष्ट आहे आणि पुणे विभाग हे 2 विभाग पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या दिवशीच्या यामध्ये समाविष्ट असणार आहेत. कारण की यामध्ये कार्यवाही करणं जे असते ते सुरू झालेलं आहे. वितरणाचा शुभारंभ या 2 प्रशासकीय विभागापासून होणार आहे. मोठ्या लोकसंख्येने DBTचं कार्य देखील आता सुरळीत पद्धतीने चालू झालेलं आहे. दिवस दुसऱ्या दिवशी कोणतं वेळापत्रक असेल तर हे बघा, दुसऱ्या दिवशी 2 प्रमुख विभाग देखील असणार आहेत. त्यामध्ये असणार आहेत नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. तर या विभागामध्ये देखील कार्यवाही सुरुवात झालेली आहे. राज्य मध्यवर्ती भागातील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात जी आहे झालेली आहे आणि यामध्ये देखील लाडक्या बहिणींना प्रचंड प्रमाणामध्ये DBTद्वारेच पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. आणि तिसरा दिवस देखील नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण हे तिसऱ्या दिवशी देखील दुसरे 2 महत्त्वपूर्ण मोठे प्रशासकीय विभाग जे असणार आहे ते म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. हे 2 विभाग अतिशय मोठे विभाग आहेत आणि यामध्ये देखील उर्वरित वितरण जे आहे
पूर्ण करणे, तांत्रिक अडचणीवर कार्यवाही करून जे ते सुरुवात करण्यात आलेली आहे. तर हे बघा 3 दिवसामध्ये 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आणि सर्वात जबरदस्त ओरिजिनल माहिती आलेली आहे ती म्हणजे जिल्ह्यांची यादी. सर्वात आतापर्यंत लेटेस्ट यादी जर कोणाकडे असेल तर ती आपल्याकडे लेटेस्ट यादी आलेली आहे. ती यादी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्याच्या अगोदर DBTद्वारे ज्या महिलांचं वय 21 ते 65 वर्ष आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना 3 हप्ते जे ते वितरित होणार आहे. जिल्ह्यांची यादी मित्रांनो, आपण प्रत्येक एक जिल्ह्याचं नाव तुम्ही व्हिडिओच्या पुढे बघणार आहोतच, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया. आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. अगोदर 3,000 रुपये जमा होतील आणि त्याच्यानंतर लगेच 1,500 रुपये म्हणजे एकूण 4,500 रुपये जे ते त्वरित तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. त्यामध्ये प्रिय लाभार्थी तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासनाचा मेसेज तुम्हाला येणार आहे. आणि आज लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या नक्कीच खुश होऊन जाणार आहेत, कारण की पैशांचं वितरणच एवढं मोठं असणार आहे. महावाटप देखील आपण म्हणू शकतो त्याला. ही खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आपण सर्वात अगोदर घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील बातम्यामध्ये देखील न्यूज रिपोर्टमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे, माझ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर अधिक डिसेंबर अधिक जानेवारी या 3 महिन्यांचे पैशांचं वितरण झालंच पाहिजे असे आदेश त्यांनी आदितीताई तटकरे यांना देखील दिलेले आहेत. कारण की त्यांच्याकडे महिला व बालविकास मंत्री यांचं काम त्यांच्याकडे असतं आणि हे पैशांचं वितरण 24 डिसेंबरपासूनच त्यांना करायचं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे आज दिनांक 29 डिसेंबरपासून या पैशांचं वितरण DBT करण्यास, पैसे पाठविण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आणि ते सुद्धा 3,000 रुपयांची. तर 3,000 रुपये अधिक 1,500 म्हणजे एकूण असे 4,500 रुपये लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांती बोनस जो आहे तो सर्व लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. ते 4,500 रुपये तर मिळणारच, परंतु जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लाभाचं वितरण जे आहे ते वाढीव लाभ लाडक्या बहिणींना नक्कीच मिळून जाणार आहे. कारण की 2,100 रुपये बोनसची घोषणा देखील काही क्षणांपूर्वीच झालेली आहे. आणि हा बोनस कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, तर हे बघा, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पैशांचं वितरण DBTचं बटन दाबून एका धडाक्यात पैसे जे ते पाठविण्यात येणार आहेत, ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. चला तर जाणून घेऊया. जिल्ह्यांच्या यादी तर बघणार आहोतच आपण. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणी पैसे मिळाल्याच्या नंतर नक्कीच खुश होणार आहेत, कारण की भरपूर दिवसापासून वाट बघत होत्या. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु आज निर्णय जो आहे तो बहिणींच्या बाजूने झालेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी परिषदेमध्ये स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, माझ्या लाडक्या बहिणींना आजपासून 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण झालंच पाहिजे, म्हणजे झालंच पाहिजे अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आता जाणून घेऊया लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरणची सुरुवात जी आहे ती जोराशोरात सुरुवात जी आहे ती झालेली देखील आहे. आणि 1 तारखेपासून लाडक्या बहीण योजनेमध्ये मोठे बदल होणार आहेत. आणि पहिला बदल म्हणजे 2,100 रुपयांची वाढ जी आहे ती लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नक्कीच केली जाणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वितरणाची वाट बघत होत्या. हप्ता वाढ 2,100 रुपये आता होणार, मग होणार, कारण की 1,500 रुपये पुरत नाही, ते सर्वांना माहिती आहे देखील. त्यामुळे 2,100 रुपयांची वाढ जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे. चला तर बघूया वितरणाचे 3 टप्पे जे आहेत असणार ते आजपासून सुरू होणार आहे. पहिला टप्पा असणार आहे नोव्हेंबरचा हप्ता, दुसरा टप्पा असणार आहे डिसेंबरचा हप्ता आणि तिसरा टप्पा म्हणजे मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल टप्पा, तो म्हणजे 1,500 रुपये नवीन वर्षाची सुरुवात ती देखील त्यामध्ये केली जाणार आहे. म्हणजे असे मिळून एकूण 1,500 अधिक 1,500 असे मिळून 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून वितरण करण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिली यादी दिलेली आहे ती म्हणजे बँकांची यादी. या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कोणत्या त्या बँका असतील, तर ते बँका असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. तर या बँका पहिल्या टप्प्याच्या पहिल्या यादीमध्ये या बँकांचं नाव जे आहे ते आलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या बँकांचं नाव आहेत, म्हणजे प्रमुख खाजगी बँका जेवढ्या असतील त्यांचं नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर या 4 बँकेचं नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि याच्यानंतर असणार आहे तिसरी यादी, ज्या यादीमध्ये IDFC फर्स्ट बँक असेल, AU स्मॉल फायनान्स बँक असेल आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल. तर या
तीनही बँका त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि या बँकेमध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे तातडीने तात्काळ पैसे पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलेलं आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. आणि असे म्हणत त्यांनी जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे. ती जिल्ह्यांची यादी आपण डिटेल लगेच जाणून घेऊया. कारण की आजपासून पैशांचं वितरण सुरू होणार आहे. 15 जिल्ह्यामध्ये 3,000, काही जिल्ह्यामध्ये 4,500, काही जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये देखील वितरित होणार आहेत. कारण की मुख्यमंत्र्यांनी आत्ताच सर्व बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. बहिणींना पैसे पाठवण्यास कुठल्याही प्रकारचा उशीर अजिबात झाला नाही पाहिजे. सोबतच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देखील सांगितलेलं आहे, चेक लवकरात लवकर साईन करून पुढे पाठवून द्या. आमच्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण, पैशांची गरज आलेली आहे आणि त्यामुळेच चेकवर सह्या देखील झालेल्या आहेत. आणि चेकवर जेव्हा सह्या होतील तेव्हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये DBT जे आहे ते होण्यास सुरुवात होत असते. म्हणजेच काय, तर DBT संघाला देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैशांचं वितरण जोराशोरात आणि सर्वात वेगाच्या गतीने झालंच पाहिजे असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं नवीन यादी कोणती आलेली आहे. आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 मिळणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये आणि परत जे आहे ते 21 रुपयांचा बोनस देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारण की लाडक्या बहिणीचा सण आनंदात साजरा व्हावा यासाठी तुमच्या खात्यामध्ये असे मेसेज देखील आज पडू शकतात. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वितरणाचा दुसरा टप्पा जो असणार आहे तो 2 टप्पे, पहिला टप्पा तर त्यांना देणं शक्य झालं नव्हतं, त्यामुळे त्यांनी आता डायरेक्ट 2 टप्पे जे ते सोबतच देण्यात येणार आहेत. म्हणजे 3,000 रुपये तर जमा होणारच, त्याच्या सोबत तुमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा 1,500 रुपये म्हणजे जानेवारीचा हप्ता देखील मकर संक्रांती सणात सण आनंदात साजरा करावा यासाठी तीनही भावांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी देखील हा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे बँक खात्यामध्ये पैसे जे ते पाठविण्यासंदर्भात. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. तर जिल्हे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार ते आपण स्पष्टरित्या व धडाकेबाज पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की लगेच तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर महत्त्वपूर्ण म्हणजे पहिला आज वितरण होणार आहे लातूरपासून वितरणाची सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. कारण की लातूर या ठिकाणी भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते, परंतु आज अखेर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. आजचा सुरुवात जी आहे असणार आहे लातूर आणि धाराशिवपासून. तर या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहेत पुढील 2 जिल्हे, ते म्हणजे बुलढाणा आणि वाशिम. त्याच्यानंतर ते जिल्हे झाले की लगेच या बुलढाणा आणि वाशिम या 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील 2 जिल्हे आहेत ते म्हणजे परभणी आणि हिंगोली. या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून पैसे पडले नव्हते, त्यामुळे त्याच्यानंतर जे 2 जिल्हे जे आहेत ते असणार आहे परभणी आणि हिंगोली. आणि त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत नाशिक आणि धुळे. कारण की या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते जमा झाले नव्हते आणि ते आता जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याच्या पुढील जिल्हे आहेत मित्रांनो जळगाव आणि नंदुरबार. तर या जिल्ह्यामध्ये देखील आजपासून पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे ते गडचिरोली आणि वाशिम जिल्हा. या जिल्ह्यामध्ये देखील आज पैशांचं वितरण जे आहे ते जोराशोरात केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे चंद्रपूर आणि भंडारा. कारण या 2 जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून पैसे जे आहे ते पडले नव्हते आणि पडण्यास थोडी अडचण येत होती, परंतु आता ती अडचण दूर झालेली आहे आणि या 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण देखील सुरुवात झालेलं आहे. त्याच्यानंतर असणार आहे अमरावती आणि अकोला. या जिल्ह्यामध्ये देखील पैसे आले नव्हते, ते आता येतीलच. त्याच्यानंतर असणार आहे यवतमाळ आणि नागपूर साईडला. कारण नागपूर अतिशय मोठा जिल्हा आहे मित्रांनो आणि या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्यास दरवेळेस थोडासा उशीर होतो, परंतु यावेळेस तसं काही होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याच्याविषयीची दक्षता घेतलेली आहे आणि DBTचे साधन जे आहे ते जोरात चालू केलेले आहे. म्हणजे वेगाने जे पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी देखील पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे नांदेड, बीड, नाशिक, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जालन्यामध्ये सोबतच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर ही अतिशय जबरदस्त यादी आपण तुम्हाला दिलेली आहे. परत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर लगेच कमेंट करायचं आहे. नंतर मग नाशिक असेल, धुळे असेल, जेवढे जिल्हे राहिले त्यामध्ये नंतर त्या पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. अगोदर आपण यादी दिलेली आहे. आता मकर संक्रांती सण बहिणींचा भेटभावाची. मकर संक्रांतीला महिलांना मिळणार 3 मोठे गिफ्ट. आता हे गिफ्ट कोणते असतील तर हे बघा, पहिलं गिफ्ट असणार आहे वाढीव आर्थिक मदत. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी हप्तावाढीचं वाट बघत होत्या, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे बैठकीमध्ये आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा निधी जो तो वितरण करण्यासंदर्भात. त्याच्यानंतर तिसरं गिफ्ट असणार आहे नवीन
कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. म्हणजे 15,000 रुपयाची सिलाई मशीन तुम्हाला गिफ्टमध्ये मिळून जाणार आहे. कारण की मकर संक्रांतीच्या शुभेच्छा बहिणींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येऊन देणार आहेत आणि त्यामध्ये ते लाडक्या बहिणीसाठी 5 मोठे गिफ्टचं वितरण मुख्यमंत्र्यांनी आखलेलं आहे. पहिलं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे तुमचा हप्ता असेल 17वा 18वा 19वा किंवा 20वा हप्ता असेल तर प्रत्येक हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालाच पाहिजे. जरी याच्या अगोदर पैसे वितरण करण्यास काही अडचण आली होती तरी देखील आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण की आजपासून लाडक्या बहिणींना शिलाई मशीन असेल, संसार उपयोगी वस्तू असेल म्हणजे भांडी संच जो आहे तो त्या योजनेच्या अंतर्गत ते देखील वितरण होणार आहे. आणि पैठणी साडी जी की सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त बोनसच्या पद्धतीने मिळणार आहे. पैसे कशा पद्धतीने ही साडी मिळणार तर त्याच्याविषयी आपण उद्या एक आपला डिटेल व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी व्हिडिओला ह्या लाईक करून ठेवा. उद्या तो व्हिडिओ आला की लगेच तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर असणार आहे डिजिटल उपकरणे. लाडक्या बहिणीच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी टॅबलेट वितरण योजना जी आहे ती सुरुवातच झालेली आहे आणि ही टॅबलेट वितरण योजना त्यामध्ये समाविष्ट केली गेलेली आहे. त्याच्यानंतर आनंद सण आनंदाचा बहिणीचा सन्मान महाराष्ट्र शासन योजनेतर्फे त्यांनी करण्यात येणार आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात खाली तुम्हाला लगेच हाईपचा ऑप्शन दिसत असेल. हाईप जे करा. हे बघा काल रविवार होता आणि आज सोमवार आहे. रविवार बँका खरं तर रविवारीच पैसे पाठवायचे होते परंतु बँका बंद असल्यामुळे सोमवारी आज बँका चालू झाल्या की लगेच 4,500 रुपये जे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आणि तुम्हाला मेसेज पडणार आहे 3,000 रुपये जमा झाले. काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक लाडक्या बहिणीचे जेवढे हप्ते राहिले असतील त्याच्या हप्त्यानुसार आणि जानेवारीच्या हप्त्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत जमा होणार आहेत. हे बघा आज व्हिडिओला तुम्ही लगेच लाईक करा. तुमच्या खात्यामध्ये काही क्षणामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते नक्कीच होऊन जाणार आहे. आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. ही मकर संक्रांती तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि आनंदात जावा ही आपली इच्छा आहे. आपल्या चॅनलतर्फे आहे. आणि मकर संक्रांती तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटूया उद्या पुन्हा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.